झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा। पट्या तू भांडलास ना माझ्याशी तर एक रट्टा सुद्धा द्यायला कमी करणार नाही मी। पण तुला असं शांत पडलेलं पाहिलं ना की तुझ्यावरचा सगळा राग सगळी चिडचिड अगदी विसरायला होते। आई डोंट वरी, मी कोणाला सांगणार नाही। नाही म्हणजे आय अंडरस्टँड, जेव्हा आपण प्रेमात असतो तेव्हा स्वतःवर कंट्रोल ठेवणं थोडा डिफिकल्ट आहे। तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी कोणालाच काही सांगणार नाही। इतकं अंडरस्टँडिंग दाखवायची काही गरज नाही, माझं मी बघून घेईन। तिला वाटतेच माझी काळजी, मला माहिती आहे हे सगळं अनामिकानेच केलंय। अनामिकाने केलंय का? करेल अनामिका? नाही नाही, घरात इतरही अनेक लोक आहेत, सचिन आहे, मावशी आहे, कोणी करू शकतं। काय अनामिका, अगं कशाला मी दिला असं न करून? असू दे मावशी, काय आहे त्यात? आणि मग हे पोहे पोहे होतच आलेत, अजून काही करायचं का? अगं बाई, केलंच तेवढंच खूप झालं। बरं मला सांग, ज्या कामासाठी आली होतीस ते झालं का? मी खरंच डबा घ्यायला आले होते मावशी। मग मी कधी म्हटलं तू सौरभला भेटायला आली होतीस म्हणून? बरं, हे होत आलंय, निघतेच मी आता। हे बघ बाई, मला माहिती आहे तू सौरभला त्रास होतो हे कळूनच आलीस। सौरभला त्रास होतो हे समजून तू घरी कशी बसली असतीस, हो की नाही? राधा आहे। बोल राधे। हा मम्मा, पोचलीस ना वाड्यावर? सौरभ भेटला आणि
काय का टेन्शन कमी झालं ना? आणि तुला बरं नाही म्हटल्यावर चेहरा बघण्यासारखा झाला होता तुझा. थांब एक मिनिट, मावशी जरा फोन घेऊन आले. ओहे परत नका, मी आलेच. बघते बघते. तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेन. तू ना इतकी आगाऊ मुलगी आहेस राधा. का? मी काय केलं आता? अगं फोन उचलल्याबरोबर सुरूच झालीस तू, वाटेल ते बोलत होतीस. मी इथे पट्याला भेटायला आले का? अगं पण मग एवढं का ओरडतेस मला? का प्रत्येक वेळेला फोन केल्यावर तुला अशी प्रस्तावना द्यायची? मी ना डबा पुसत होते आणि फोन स्पीकरवर होता. बर मग काय मग? राहू दे, तुला नाही कळायचं, बोल. सिरियसली मला मम्मा काहीही कळत नाहीये. एक सांग, तुझं आणि पट्याचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे ना, अरे मग का भांडता इतके? खरंच कधी कधी वाटतं माझं आणि नीलचं तुमच्यापेक्षा खूप बेटर आहे. ऍटलिस्ट आम्ही तुमच्यावर मॅच्युअर तरी होत. हो का? तसं असतं ना तर मला तुमची भांडणं मिटवत असं फिरत बसावं लागलं नसतं. मम्मा, निदान आमची भांडणं सुटतात तरी. तुमच्यासारखे हट्टी नाही होत आम्ही. सोडवायचा प्रयत्न केला भांडणं तरी सुटत नाहीत. ऐकतच नाही तुम्ही. कारण राधे असं काहीही नाहीये. बर, मग निदान ऍटलिस्ट एवढं तरी मान्य कर की तू तिकडे पट्याला बघायला गेलीस. मी डबा आणायला आले होते. अच्छा, घरी 100 डबे असताना? त्या डब्याचं झाकण आहे ना ते एकदम परफेक्ट आहे, त्यातनं काही सांडत नाही, बाकीच्या डब्यांमधनं सांडतं. कसली आहेस ग? मला माहितीये तू अजिबात ऍक्सेप्ट करणार नाहीस. तू हे सांगायला फोन केला होतास राधे? नाही, मी फक्त तुला एवढंच सांगायला फोन केला होता की आजीला अचानकपणे ते ॲग्रो टुरिझम फार्म आहे ना तिकडे जायचं होतं, हुरडा पार्टीला तिच्या. मग मी तिला कॅब बुक करून दिली आहे. म्हणजे घरी तू एकटी आहेस? नाही, नीला आलाय परत इकडे. सो एवढंच सांगते की इथली अजिबात काळजी करू नकोस. खाणं पिणं आणि बाकी सगळं आम्ही व्यवस्थित मॅनेज करू. तू शांतपणे तुझं काम चालू ठेव. ओके? बरं, तसा स्वयंपाक झालेला आहे घरी, पण तुम्हाला काय करायचं ते बघा आणि काही लागलं तर कळवा मला. ओके मदर, बाय. बाय बाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.